राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कुठेतरी शुद्धयुद्ध दिसायला पाहायला मिळते आणि त्याच्यातून एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. तुम्ही काय सांगाल राणे आणि रवींद्र चव्हाण? आम्ही असं ऐकलं की नारायण राणेंची निवडणूक रवींद्र चव्हाणांनी हातात घेतली. नारायण राणेंच्या हातात असती तर ती जमली नसती, पण रवींद्र चव्हाण होते. त्यांनी जी सगळी यंत्रणेची मॅनेजमेंट केली आणि जे घरोघरी पोहोच केले, ती व्यवस्था त्यांची होती. त्यामुळे ते खाजगीत सांगतात असं मी ऐकलं आहे की नारायण राणेंना शक्य नव्हतं, पण मी नारायण राणेंना निवडून आणलं. पण राणेंची कोकणातली ताकद कमी झाली असं तुम्ही मानताय का? मला माहीत नाही त्याच्यावर किती कमी झाली किती नाही, पण दुसऱ्यांच्यावर अवलंबून राणेसाहेब राहायला लागले असा रवींद्र चव्हाणांच्या बोलण्या वागण्यातून आता कळायला लागले. आमचं सगळ्यांचं लक्ष सरकार आणण्यावर आहे. सरकार आणल्यानंतर आमच्यात कोणताही वाद नाही आहे. आम्ही सगळे एकत्रित बसून निर्णय घेऊ. भारतामध्ये तशी पद्धत नाही आहे. ही पद्धत भाजपने सुरू केली आणि भारतीय जनता पक्षाने सुरू केली, कारण त्यांना एकदम सगळ्याच गोष्टी हातात 2014 साली आल्या. पण आधी उमेदवारांच्या घोषणा करणं आणि ज्या पक्षाची मेजॉरिटी एकट्याची स्वतःची येणार नाही त्या पक्षाने आपले उमेदवार घोषित करणं हे योग्य नाही. आणि प्रश्न राहिला आघाडीचा, तर आघाडीने आपले असे उमेदवार आधी घोषित करणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे असं नाही. पण सगळ्यांना माहिती आहे की कोण होण्याची शक्यता आहे, कोणाला जास्त लोक जनता प्रतिसाद देतात. शेवटी जनतेतलं स्थान देखील महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे एकत्रित बसून त्या बाबतीत योग्य तो विचारविनिमय करू. महाविकास आघाडीत कुणालाही घाई झालेली नाही, कुणाचाही आग्रह नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि म्हणून वारंवार हा प्रश्न विचारण्याची व्यवस्था आमच्या पत्रकार परिषदेमधून व्हायला लागलेली. काँग्रेसकडे महाविकास आघाडीमध्ये मोठाची भूमिका कोणाची असेल? काँग्रेसची असेल, शिवसेनेची असेल की तुमच्या राष्ट्रवादीची असेल? नाही, मोठा भाऊ आणि लहान भाऊ यापेक्षा सर्व तिघंही आम्ही समान पद्धतीनं काम करतो आहे, चर्चा करतो आहे. त्यामुळे लहान आणि मोठा असा भेदभाव न करता कशी जुळी होतात तशी तिळी झाली आहे तसं समजा. तिघंही एकाच वयाची आणि एकाच हातात हात घालून काम करणारी आहेत. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की ठाकरे शिवसेनेची मतं ही लोकसभेला दोन्ही काँग्रेसला मिळाली नाहीत, ती मतं शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली असं त्यांनी म्हटलं. त्यावर तुमची प्रतिक्रिया? आमचा अनुभव वेगळा आहे. अनेक ठिकाणी भिवंडी असेल, शिरूर असेल, बारामती असेल, सातारा असेल, नगर असेल, या सर्व ठिकाणी शिवसैनिकांनी चांगलं काम केलं. आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणाने मदत केली आणि त्यांनी आमच्या बाबतीत आम्हाला अनुभव हा आहे की चांगला त्यांनी आम्हाला मदत केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.